सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरातील त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या अलीकडे असलेल्या एका सिग्नलवर दुचाकी चालक थांबलेला होता. सिग्नल लाल असल्यानं दुचाकी चालक सिग्नल हिरवा होण्याची प्रतीक्षा करत होता, तर पाठीमागून आलेल्या कार चालकानं जोरजोरात हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. मात्र दुचाकी चालकानं दुचाकी बाजूला घेतली नाही, त्यामुळे कार चालकानं संतप्त होत त्याला कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. फिर्यादी दुचाकी चालक युवक हा त्याच्या भावासोबत रविवारी दुचाकीनं निघालेला होता. त्यानं डोक्यावर हेल्मेट परिधान केलेलं होतं. या हेल्मेटमध्ये कॅमेरा देखील बसवलेला असल्यानं सर्व घटना त्यात कैद झाली आणि पोलिसांना कार चालकाविरोधात भक्कम असा पुरावा मिळाला. सिबल हॉटेलच्या सिग्नलवर हे दोघेही थांबलेले होते. त्यांना उजवीकडे वळण घेत 12 बंगला जलशुद्धीकरण केंद्राकडे जायचे होते. यावेळी पाठीमागून आलेली काळ्या रंगाच्या कार चालकानं जोरजोरात हॉर्न वाजवणं सुरू ठेवलं. सिग्नल हिरवा होताच त्याने कार एकदम वेगानं त्याच्या दुचाकीच्या दिशेनं आणली. दोघेही घाबरून गेले, त्यामुळे त्याने त्याची दुचाकी थेट सरळ एबीबी सर्कलच्या दिशेनं नेली. दुचाकी सिग्नलच्या बाजूनं नेल्यानंतरही चालकाने त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. यावेळी त्याच्यासोबत त्याचा भाऊ आर्यन हा देखील पाठीमागे बसलेला होता. या प्रकरणी कार चालक संशयी शाहरुख फारुख शेख यास गंगापूर पोलिसांनी अटक केलेली आहे. कार चालकानं पाठलाग करत पोलीस अकादमीसमोर दुचाकीला कट देत खाली पाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर पुन्हा त्यानं काही मीटर अंतरावर असाच प्रयत्न केला, तेव्हाही दुचाकी चालकाला तोल सांभाळण्यात यश आलं. एबीबी सर्कलकडून पुन्हा या दोघांनी कार डावीकडे उंटवाडी सिग्नलच्या दिशेनं नेली, तरी देखील त्याने त्यांचा पाठलाग करणं सोडलं नाही. येथील ठक्कर डोम जवळच्या वळणावर पुन्हा कट मारला असता तरीही दोघे दैव बलवत्तर म्हणून वाचले. उंटवाडी सिग्नल जवळ त्यांची दुचाकी पोहोचल्यानंतर कार चालकानं थेट त्यांच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असं फिर्यादीत म्हटलेलं आहे. उंटवाडी चौकात दुचाकीला कारची धडक बसली. यामुळे कारच्या नंबर प्लेटचं नुकसान होऊन तुकडे पसरले. यानंतर कार चालक शाहरुख हा तेथून फरार झाला होता. यामुळे पोलिसांना त्याला शोधण्याचं आव्हान निर्माण झालेलं होतं. गंगापूर पोलिसांनी हे तुकडे जोडून नंबर प्लेट तयार करत प्रादेशिक परिवहन विभागाकडून माहिती काढून शाहरुखला ताब्यात घेतलेलं आहे. नंबर पा संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.